नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बेसन पिठाचा वापर न करता खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश कोथिंबीर येते. अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट वडी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी या इथं फ्रेश कोथिंबीर कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. कोथिंबीरीमधलं पाणी नितळून गेल्यानंतर ही कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरत असताना कोथिंबीर देठाकडे आपल्याला अगदी बारीक अशी चिरायची आहे आणि पानांकडे थोडीशी मोठी चिरली तरी देखील चालू शकतं. याच पद्धतीने उरलेली सर्व कोथिंबीर आहे ती मी अशा पद्धतीने अगदी छान अशी बारीक चिरून घेत आहे. जनरली आपण कोथिंबीर वडी बनवत असताना वडीमध्ये आपण बेसन पिठाचा वापर करतो, पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्ही बेसन पीठ खात नाही, तर अशांसाठी ही आजची रेसिपी आहे. तर या पद्धतीने कोथिंबीर आहे ती मी अगदी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं मी 1.5 चमचे इतकं जिरे घेतलेलं आहे, अर्धा चमचा ओवा, जास्तीचा लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. या सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला या जिन्नस अगदी छान अशा बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. आज आपण कोथिंबीर वडी बनवताना बेसन पिठाचा वापर न करता मूग डाळीचा वापर करणार आहोत. त्यासाठी या इथं मी पाऊण वाटी इतकी मूग डाळ 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. डाळ छान भिजलेली आहे. डाळीमधलं पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आहे ती आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी घालायची आहे. डाळीसोबत आपल्याला अजिबात पाणी येऊ द्यायचं नाही. पाण्याचा वापर न करता ही डाळ आपल्याला अगदी छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने. ही डाळ अगदी छान अशी बारीक वाटून झालेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं मी एका बाउलमध्ये कोथिंबीर काढून घेत आहे. तर एका वाटीने मोजून मी साधारणपणे 1.5 वाटी इतकी चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये पाव वाटी इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होते. बनवून घेतलेलं छोटंसं वाटण घालायचं आहे. सोबतच घालूया वाटून घेतलेली मूग डाळ. सर्व मूग डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे. त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. अगदी पाव चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. नाही घातली तरी देखील चालू शकतं. हिरवी मिरची आपण घातलेली आहे. पाव चमचा हळद पावडर घालूयात आणि चवीकरता मीठ घालूयात. पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मूग डाळीमध्ये थोडंसं मॉइश्चर आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये शक्यतो पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही. जर का हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता, पण सुरुवातीला आपल्याला पाण्याचा वापर न करताच हे मिश्रण अशा पद्धतीने अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथं हे मिश्रण मळण्यासाठी मला अजिबात पाणी लागलेलं नाही. अशा पद्धतीने याचा मी छान असा गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या पिठाचे अशा पद्धतीने 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणाऱ्या पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला होता. त्या पिठाच्या गोळ्याचे आपण अशा पद्धतीने 2 मोठ्या आकारामध्ये रोल बनवून घेऊयात. आता हे रोल आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. या पिठाचे रोल न बनवता तुम्ही हेच पीठ चाळणीला तेल लावून चाळणीमध्ये थापून तेच वाफवू देखील शकता, पण अशा पद्धतीने हे रोल बनवले तर अगदी इझिली याच्या आपल्याला वड्या पाडता येतात. पुढच्या कृतीकडे वळूयात. इथं गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी तांब्यावर पाणी उकळतं गरम केलेलं आहे. याच्यावरती आपल्याला तेल लावून घेतलेली चाळणी ठेवायची आहे आणि दोन्ही रोल आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. झाकण ठेवायचं आहे आणि हाय गॅसवरती 10 मिनिटासाठी आपल्याला हे रोल आहेत ते छान असे वाफवून घ्यायचे आहेत. एखाद्या टूथपिकने तुम्ही हे रोल वाफवून झालेले आहेत का ते चेक करू शकता. रोल आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. रोल थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडण्यासाठी घ्यायच्या आहेत. रोल थंड होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. हे रोल आहेत त्यातून अगदी थोडेसे कोमट आहेत आणखीन. तर रोल थोडेसे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. जर का रोल गरम असतील तर याच्या वड्या आहेत त्या तुटल्या जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे रोल आहेत ते थोडेसे कोमट आहेत, पूर्णपणे थंड झालेले नाहीत. तरी देखील मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत, कारण हे रोल थंड होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. या पद्धतीनेच दोन्ही रोल आहेत ते मी छान असे कट करून घेतलेले आहेत. कढईमध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता ह्या वड्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. वड्या तेलामध्ये तळून घेतल्यामुळे त्या आणखीन जास्त कुरकुरीत बनून तयार होतात. तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत. जास्तही हाय गॅसवरती आपल्याला ह्या वड्या तळायच्या नाहीत, नाहीतर वड्या पटकन करपल्या जातात किंवा वड्या पटकन तळल्या जातात आणि आतून वड्या कुरकुरीत होत नाहीत. तर अशा पद्धतीने अगदी लो गॅसवरती आपल्याला ह्या वड्या आहेत त्या अगदी छान अशा तळून घ्यायच्या आहेत.
वड्या तळून झालेल्या आहेत, वड्यांना रंग छान आलेला आहे। तळून घेतलेल्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेल्या दुसऱ्या वड्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। ज्यावेळेस तुम्हाला वड्या खायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही ह्या वड्या गरमागरम तळून खाऊ शकता। बाकीच्या वड्या आहेत त्या तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता, 1 ते 2 दिवसासाठी आरामशीर टिकल्या जातात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी काही वड्या तळून घेतलेल्या आहेत। वड्या आणखीनही कोमट आहेत, जर का वड्या पूर्णपणे थंड झाल्या तर त्या आणखीन छान अशा कुरकुरीत लागतात। वड्या कोमट आहेत तोपर्यंतच मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथं बघू शकता अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा प्रकारच्या आपल्या बेसन पिठाचा वापर न करता केलेल्या वड्या बनवून तयार आहेत। आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।